नमस्कार मित्रांनो, धन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ऑप्शन्स बायरसाठी एक स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी घेऊन आलो आणि एक खूप महत्त्वाचा फीचर आणला आहे जो स्पाइकमध्ये खूप कामात असणार आहे तुमचा. तर तो नक्की फीचर काय याकरता हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला व्हिडिओ लवकरच सुरू करूया, कारण की स्कॅल्पिंग हा सगळ्यांचा आवडतीचा विषय आहे. कारण की बरेच लोक स्कॅल्पिंग करत आहे, पण तुम्हाला डेस्कटॉपवरती एक ट्रेलिंग फीचर भेटणार आहे ज्याच्या स्पाइकमध्ये, जसं आपण म्हणतो ना बऱ्याचदा आपण खूप लवकर बाहेर पडलो, पण मला त्या स्पाइकमध्ये जास्त प्राईज, मला एक्झिट थोडं वर मिळायला पाहिजे होता, तोही तुमच्या फायद्याचा ठरेल असा एक फीचर आला आहे धनमध्ये. एक इंडिकेटर आहे धननी कस्टमाइज करून बनवलं आहे तुमच्यासाठी. ते आपण स्कॅल्पिंग करता कसं वापरता येईल ते बघूया. तर स्ट्रॅटेजी त्याच्या अराउंड बनवू आणि त्याच्या अराउंड बनवल्यानंतर स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही सुपर ऑर्डर लावून ट्रेलिंगवाला एक फीचर जो आला आहे तो कसा लावू शकता ते बघूया. तर चला तर चार्टवर जाऊया. मी चार्ट लावला निफ्टी 50चा आणि मी आता वेब व्हर्जन वापरतो आहे ट्रेडिंग व्ह्यूचं, आणि त्याच्यामध्ये खाली हा एक इंडिकेटर लावला. मी तुम्हाला परत लावून दाखवतो. मी याला डिलीट करतो. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर मी निफ्टी 50ला ऑब्झर्व करतो आहे, कारण की मला स्कॅल्पिंग करायची. मी टाईम फ्रेम एकदम छोटी ठेवतो आहे. तुम्ही 3 मिनटंही यूज करू शकता. 1 मिनटावर सध्या जाऊ नका, खूप फास्ट होऊन जाईल तुमच्याकरता. आता मी त्यात काय करतो आहे, इथे वरती जाऊन इंडिकेटर्समध्ये जातो. ते इंडिकेटर्समध्ये मला बघा हा 1-2 नंबरला एक इंडिकेटर दिसतो, नाही तर तुम्ही सर्चही करू शकता. धन, RSI स्ट्रेंथ अँड मोमेंटम या इंडिकेटरला मी जर सिलेक्ट केलं तर खाली एक असा इंडिकेटर लागतो. यात आपण फक्त थोडेसे एक चेंजेस करून घेऊ. जसं आता मी सेटिंग्समध्ये जाऊ आणि बुलिश करता इथे रेड कलर आहे, तर बुलिश करता आपण ग्रीन कलर घेऊन टाकू आणि बेरिश करता आपण रेड कलर घेऊन टाकूया. बस एवढे छोटेसे 2 चेंजेस करू. तुम्ही कलर ते ठेवले तरी चालेल. एकदम सोपं आहे. RSIची लाईन आहे आणि त्याच्यावर एक वेटेड मुव्हिंग ॲव्हरेजची पण लाईन आहे. ग्रीन कलर, आता जिथे 50च्या वरती RSI असेल तर आपल्याला बाय करायचं आहे, त्याच्या खालती असेल तर आपल्याला सेल करायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जाऊन एवढंच बघायचं की आता बाईंग आणि सेलिंग झोन्स कुठे बनत आहे. इथे बघा एकदा क्रॉसओव्हर झाला वरती होता, इथे आपल्याला बाईंग करायचं होतं. तर ही टाईम फ्रेम आहे 11:05 कॅन्डल इथे होती. हा क्रॉसओव्हर आला आहे वरती, मला इथे बाय करायचं होतं. हे आहे आपण साधारण 23,880च्या आसपास. इन द मनी एखादा कॉल ऑप्शन बघू की त्याच वेळेस 5 मिनिटाला 11:05 आपल्याकडे बाय सिग्नल या इंडिकेटरप्रमाणे तर होता. तर बघूया की काय आपल्याला त्याच्याप्रमाणे करता येईल. 11:05ची एंट्री आहे. मी इथे एक 23,800चा कॉल लावतो आता परत 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर, आणि इथे 11:05ची कॅन्डल बघू. 11:05ला इथेही खाली बघा क्रॉसओव्हर येत आहे. हा क्रॉसओव्हर इथे कंप्लीट झाला आहे. नेक्स्ट कॅन्डलला बाय इनिशिएट होऊ शकतो. तो बघा कुठे इनिशिएट झाला, स्कॅल्पिंगला 116. डेलो आहे 98 रुपये, साधारण 18 पॉईंटचाच असेल बनतो, जरी आपण डेलो जरी असेल ठेवला तरी. आणि 18 पॉईंट समोर आपल्याला काय हवं आहे, बाईंगमध्ये तर स्कॅल्पिंगमध्ये पहिले 1:1 रिस्क रिवॉर्ड असायला हवा. पहिले 18 रुपये आले पाहिजे. जर तुम्ही 18 रुपयाचे रिस्क घेताय तर त्यापुढे टार्गेट 2 आला पाहिजे. एकतर 18 रुपयाच्या ऐवजी तुम्ही परत त्याच्यात 27 रुपये ठेवा. 1.5 रिस्क रिवॉर्ड 1:1.5 किंवा 1:2 ठेवा, जिथे 36 रुपये आले पाहिजे होते. तर इथे 116 नंतर बघा ना पुढचीच कॅन्डल कुठपर्यंत गेली. पुढच्या कॅन्डलचा हा आला 166 रुपये, साधारण 50 रुपयाचा मोमेंटम आला आहे. आणि स्टॉपलॉस किती होता, फक्त 18 रुपये. तर 1:3 रिस्क टू रिवॉर्ड इथेच मिळाला आहे या स्कॅल्पिंगमध्ये. परत त्याच्या पुढे एक प्राईस गेली 223पर्यंत गेली ही प्राईस. समजा मला ऑप्शन सेल करायचा असता, सेलिंगमध्ये मला स्कॅल्पिंग करायची होती. परत निफ्टी 50मध्ये जातो, बघतो सकाळी काय होत होतं, हे पडत होतं. आणि पडत असताना सकाळची 9:15चीच कॅन्डलनी खाली क्रॉसओव्हर दिला होता इथेच. इथे क्रॉसओव्हर असताना समजा मला ऑप्शन सेल करायचा. आता मी परत तो 800चाच कॉल बघूया, तो त्यावेळेस काय चालू होता 23,800चा, आणि त्याच्यात मला सेलिंग अपॉर्च्युनिटी होती का ते बघू. मी जातो पहिल्या कॅन्डलनंतर हे आलं, याचा लो आहे 166. खाली क्रॉसओव्हर आहे ऑलरेडी. आपली इंडिकेटरही आपल्याला सेल सांगतं आहे, इंडेक्सही आपल्याला सेल सांगतं आहे. हाय खूप वरती, सेलिंगला स्टॉप लॉस मोठा असू शकतो. 166चा सेल आहे. डे हाय 220 आहे. आपण बघूया काय होतं. हे खाली गेला आहे तर 166 नंतर साधारण 107 डे लो बनवला आहे त्यांनी 102 रुपयाचा. तर साधारण 60 पॉईंट इन फेवरमध्ये गेला आहे. स्टॉप लॉस ही साधारण 60 पॉईंटचा होता. 1:1 रिस्क टू रिवॉर्ड जर डे हाय जरी असेल ठेवला असता. पण स्कॅल्पिंगचे ट्रेड आहे, तुम्हाला इंडिकेटर वापरायचा, स्कॅल्प करायचा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, आज आपण जे बोललो आहोत की याच्यात एक नवीन फीचर आला की जर एखादी स्पाईक आली, आता बघा ना इथे एक स्पाईक आली होती आणि मी बऱ्याचदा काय करतो, ऑर्डरमध्ये माझा टार्गेटही लावतो, स्टॉप लॉसही लावतो. धनमध्ये हे आपल्याकडे फीचर आहेतच, मी टार्गेट स्टॉप लॉस दोन्ही लावू शकतो. तर त्याला आपण सुपर ऑर्डर म्हणतो. मी आता धनच्या ऑर्डर विंडोला जातो. समजा मी इथं जिथे मी वॉचलिस्ट बनवतो आणि वॉचलिस्टमध्ये बघा 23,800चा कॉल आहे. जेव्हा बायला जातो ना तर माझ्याकडे इकडे एवढे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. काय काय ऑप्शन आहे की मार्केटला घ्यायचं आहे की मला लिमिटने घ्यायचं आहे, तर मी सुपर ऑर्डरनी बाय करेल. समजा तर सुपर ऑर्डरमध्ये माझ्याकडे काय की एक लॉट घेतो आहे, मला कितीला घ्यायचा आहे. एकतर इथे मी लिमिट टिक केली तर मार्केट होऊन जाईल आता
किंवा हे काढलं तर मला प्राईस द्यायला लागेल की मला कितीला घ्यायचं आहे. मला याच्यात टार्गेट लावते, मी टार्गेट लावतो, टार्गेट आणि स्टॉप लॉसही लावतो. माझी सुपर ऑर्डर लागली, एखादी ऑर्डर एक्झिक्यूट झाली, समजा टार्गेट एक्झिक्यूट झाला तर स्टॉप लॉसची ऑर्डर ऑटोमॅटिक निघून जाईल. जर स्टॉप लॉस एक्झिक्यूट झाला तर टार्गेटची ऑर्डर ऑटोमॅटिक निघून जाईल. यात माझ्याकडे फायदा काय, जर मी मल्टिपल लॉट्स ट्रेड करत असेल तर माझ्याकडे इथे बघा बुक प्रॉफिट इन स्टेप्स 50% इथे, 33% टार्गेट 3ला आणि हा इथे. तर मी जर इथे लॉट वाढवत जाईल तर माझ्याकडे टार्गेटचे मला लेवल्स भेटत जातील की किती करायचे मला. हे बघा इथे एक्झिट ॲट परत आलं नवीन, वरचं पण आलं आहे, ते पण आलं आहे माझ्याकडे, तर हेही मला करता येईल. आणि बघा इथे एक ट्रेल फीचर आलं आहे. आता जेव्हा मी ट्रेल फीचर लावतो ना सुपर ऑर्डरमध्ये, सुपर ऑर्डरच्या बाजूला सुपर ऑर्डर ट्रेल आहे, त्यात मी काय करतो बघा, सेम मी टार्गेट स्टॉप लॉस दोघं दिले, खाली एक बटन आलं आहे तुम्हाला टीची ट्रेल जम्प आणि SL ट्रेल जम्प. SL ट्रेल जम्प म्हणजे काय, जेव्हा प्राईस एकदम पळून जाते तुमच्या फेवरमध्ये, स्टॉप लॉस हे ट्रेल व्हायला हवं पटकन. टार्गेट तुम्ही लावलं 170 रुपये, पण एक स्पाईक येते, तुम्हाला 180च्या आसपास एक्झिट हवं होतं, कारण की त्या स्पाईकमध्ये 180 पण लागला आहे, पण आपण बऱ्याचदा टार्गेट टाकून दिला आहे. सिस्टीम ते कॅल्क्युलेट करून तुम्हाला वरची प्राईजही देऊ शकेल, तुमच्या फेवरमध्ये भेटेल. तुमचा फायदाच आहे ना. तुमचा फायदा काय, तुम्हाला एवढा एक टिक मारायचा आहे, 170च्या तुमचा 180ला एक्झिट झाला तर फायदा आहे. 200 जरी गेली असेल प्राईस तरी कुठेतरी वरती एक्झिट होईल तुमच्या टार्गेटच्या वर. फक्त हा एक फीचर तुम्हाला याच्यात वापरायला लागेल. हा जेव्हा फीचर तुम्ही वापराल तर तुमचा एक्झिट तुमच्या प्राईसच्या वर होईल. आपण स्ट्रॅटेजी पण शिकलो, प्लस फीचरही बघितला की फीचरही तुमच्या किती कामाचा आहे. तुम्ही हे फीचर्स वापरतायत का नाही हे नक्की आम्हाला कॉमेंट करून सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.